नमस्कार मित्रांनो, मी दीपक वडवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत तक्रार पेटीबाबत अहवाल लेखन व इतिवृत्त लेखन. माहे जून 2026 करता या शैक्षणिक वर्षामधील पहिल्या सभेसाठी हे लेखन करण्याचा प्रयत्न करणार आहे. या व्हिडिओमध्ये लेखन कसे करावे या संदर्भात सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. त्याआधी मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल, या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की पाठवायचा आहे. कारण असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतात. मित्रांनो, आपणास जर या तक्रार पेटीबाबत अहवालाची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण ही प्राप्त करू शकता. याची जर वर्ड फाईल घेतली तर आपण शाळेचं नाव, सूचक, अनुमोदक आणि सर्व काही माहिती भरून प्रिंट करून आपण स्पायरल बाइंडिंग करून जून, जुलै, ऑगस्ट याप्रमाणे आपण डिजिटल रजिस्टर देखील तयार करू शकतो. या ठिकाणी शाळा, केंद्र, तालुका, जिल्हा आपणास टाकून घ्यावायचा आहे. ज्या दिवशी आपण तक्रार पेटी पाहणी करणार आहोत ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. या ठिकाणी ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचा आहे. दिनांक 28 जून 2026 रोजी शाळा या ठिकाणी शाळेचं नाव टाकायचं आहे. यांच्या जे अध्यक्ष आहेत त्यांचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीमधील ठरविलेल्या सदस्यामधून दिनांक 28 जून 2026 रोजी तक्रार पेटी पाहणी करण्यात आली. या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावनेचं लेखन आपल्याला करून घ्यावायचं आहे. सभेचा पहिला विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. विद्यार्थी सुरक्षा व भौतिक विकसन सुरक्षा समिती मार्फत ठरविलेले सदस्य यांना मार्गदर्शन करणे. फार महत्त्वाचा असा 1 नंबरचा विषय आहे. विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीमार्फत नियुक्त करण्यात आलेल्या सदस्यांना तक्रार पेटी पाहणीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच तक्रार पेटी उघडताना गोपनीयता राखणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. तक्रारीतील माहिती कोणत्याही अनधिकृत व्यक्तीला सांगू नये अशा सूचना देण्यात आल्या. पाहणी करताना 2 अधिकृत सदस्यांच्या उपस्थितीतच तक्रार पेटी उघडावी असे निर्देश देण्यात आले. प्राप्त तक्रारींची नोंद स्वतंत्र नोंदवहीत काळजीपूर्वक करावी असे सांगण्यात आलेले आहे. तक्रारीची सत्यता पडताळून आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत मार्गदर्शन देखील या ठिकाणी करण्यात आलेले आहे. विद्यार्थ्यांच्या भावना व सुरक्षिततेचा विचार करून संवेदनशीलतेने वागण्याच्या सूचना देण्यात आल्या. तक्रारदार विद्यार्थ्यांची ओळख गोपनीय ठेवण्याचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. तक्रार पेटीची नियमितपणे पाहणी करून त्याबाबतचा अहवाल समितीसमोर सादर करावा असे सांगण्यात. सर्व सदस्यांनी या सूचनांचे पालन करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला व हा ठराव सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक, अनुमोदक आपल्याला टाकून घ्यायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 2, शाळेतील तक्रार पेटी पाहणी करण्यात आल्याबाबत. शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या समस्या, अडचणी किंवा सूचना गुप्तपणे मांडता याव्यात यासाठी ठेवल्या गेलेल्या तक्रार पेटीची म्हणजेच कंप्लेंट बॉक्स दिनांक 28 जून 2026 रोजी समिती सदस्यांकडून पाहणी करण्यात आला. तक्रार पेटी नियमानुसार सीलबंद अवस्थेत होती व ती समिती सदस्यांच्या उपस्थितीत उघडण्यात आली. पेटीतून प्राप्त झालेल्या तक्रारींची खालीलप्रमाणे नोंद घेण्यात आलेली आहे. प्राप्त तक्रारींची संख्या या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायची आहे. तक्रारीचा प्रकार काय आहे या ठिकाणी दिलेले आहे. शिक्षणविषयक तक्रारी असेल त्या या ठिकाणी किती संख्या आहे ती नोंद करायची आहे. विद्यार्थ्यांतील गैरवर्तनाबाबत असेल तर त्या तक्रारीची संख्या या ठिकाणी आपल्याला लिहायची आहे. आणि सुविधा संबंधित काय असेल म्हणजे शौचालय, पिण्याचे पाणी, बस सेवा इत्यादी संदर्भात असेल तर त्याची संख्या या ठिकाणी आपल्याला नमूद करायची आहे. प्रत्येक तक्रारीची गंभीरतेने नोंद घेण्यात आली असून संबंधित विभाग किंवा शिक्षक प्रशासनाकडे कार्यवाहीसाठी पुढे पाठवण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला. पुढील काळात तक्रार पेटी प्रत्येक 15 जर आपण उघडत असाल तर या ठिकाणी टिक करायचं आहे. दर महिन्याला आपण जर तक्रार पेटी उघडत असाल तर या ठिकाणी आपल्याला बरोबरचं टिक करून घ्यायची आहे. नियमितपणे तपासली जाईल असा निर्णयही बैठकीत घेण्यात आलेला आहे व हा ठराव देखील सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. सूचक, अनुमोदक या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे. या ठिकाणी शेवटी सभेस उपस्थित सदस्य म्हणजेच तक्रार पेटी पाहण्याकरता ज्या सदस्यांची निवड झालेली आहे त्यांचा अनुक्रमांक, त्यांचे नाव, पदनाम आणि स्वाक्षरी करून आपल्याला हे देखील दप्तरी ठेवता येणार आहे.
मित्रांनो, आपणास जर याची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला लिंक दिली आहे, त्यावरून आपण ही प्राप्त करू शकणार आहात. धन्यवाद.